महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. बाबा आम्हाला अजून एक सांगा की गाय गाभण राहत नाहीये. घाबरत नाही मग सांगितलेलं. परत एकदा सांगा जरा कॅमेरा समोर. एवढं म्हशी शान येत्या गापच्या हां रेडीज नको रेडीज नको कोणाच नको. इथे गापची म्हैस कोणाची दुसऱ्याची असली त्यातलं आणायचं. आपली असली तरी बी आपलं घ्यायचं नाही. कोणाचं शेजारीच असलं तिची आणायची एवढी एवढी म्हशी. आणि आपली मेहंदीच पुढे अंगाला लावते दुकानातली न्यायची. ती आता लई खावं सारखी जात नाही. जमवत असली तर आधी एकदा पाजायचं गाप जालवायची आधी. आतलं जंतू मरत्याचं. आणि पुन्हा अजून बी तेवढं इकडं जावला संकट घेऊन जायचं नाही एक बाटलीत घालून. इकडं जावला बैल म्हैस असो काय असो इकडं रेड जावला ते ठेल जात असेल त्या जनावरला आणि ती पाजायची वरनं. लय उशीर लावू द्यायचा नाही. तास 2 तासांत तुम्ही पाजाल म्हटलं तर चौथ्या आतला त्या किड्यानं ती गर्भ उचलला का आणि फेल मग त्याला उचलून देत नाही ती मरत्यात. आपण पेरणी केली तास आणि त्या जागचा बे खाल्ला त्याचं उगत येवा तसं हे बी ते उचलला का जनावर मग फिरच सारखं फिरच मग इकून टाकते महाराजी झालं. आता कधी कधी दावणीचा हा बैल दुसरा माणूस खरेदी करून गेला की ते तिथं बैल गेल्या लवकर खात नाही. बरेच दिवस 5-10 दिवस महिनाभर कमी खातंय. तर त्याला शरीर परत तयार होण्यासाठी काय केलं पाहिजे? का ते वैरण बदलल्यावर करतंय थोडं तसं? जागा बदला की जागा तिथली कुठलं काय तर भानगड जर असली तर मग त्या जागेला. आता एक जण आला होता म्हैस दूध देत नाही ह्याला काय करावं म्हणला. मग त्याचं माझ्यावर बघायचं पंचांग आहे. ते बघितलं त्याला सांगितलं जागा बदल. जागा बदलल्यावर ती त्यातली धार बी काढून द्यायला लागली सगळं झालं. अशा काहीतरी भानगडी असते. ठीक आहे धन्यवाद बाबा. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.